मुलगा होणार की मुलगी होणार? काही बी हो दी पोटाच्या बाहेर हे बघा नमस्कार कचरा घेऊन कुठं चालली? व्हिडिओ नाही आहे ना टायमावर. 12:30 वाजता व्हिडिओचा टायमिंग ठेवायचा आणि व्हिडिओ पडत नाही. काय करायचं? तुम्हाला काय होतं व्हिडिओ नाही काढायला? काढतोच ना मग. ती मजा नाही येत त्याच्यामध्ये. मग सगळे जणांना बघायला आवडत नाही ना. मम्मी नसते. सगळ्यांची आवडती मम्मी आहे ना. एवढ्या दोघांचं काय चाललंय? कचरा कचरा. नमस्कार. सगळ्यांना आवडत नाही ना. मग मम्मी नसली की व्हिडिओ पाहायला मजा येते. पदर व्यवस्थित करीत ना. मग इकडे बघा हे झाड आहे. तू स्वतः मान्य केलं तू झाड आहे. कहून असो संतुलन बिघडतं थोडं साडीचं. गाऊन घालून बस जाऊ का मग? हे बरोबर आहे. हे आपल्या घरातला कलर ऑरेंज झाला म्हणून सगळंच ऑरेंज दिसू राहिलं. मला कलर चेंज करायचा माहिती का? होय सगळे आपल्या एकामेकाला आरशात बघू राहिले. मी जर गावाला गेले तर तू व्हिडिओ काढायला पाहिजे ना. काढला तर मी पप्पा आता तर काहीच दिसणार नाही खरंच. बंद कर व्हिडिओ काढायला. नको बरोबर आहे. चल रोज काय होत नाही. चल रोज काय कटचाट आपली जे आहे ती टेन्शन नाही घे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ते शिकत येतं आडत येतं. तिकडं स्वयंपाक चालू आहे. आता घर आहे. मी बसले. आता घर आहे. घरातच असतो. मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो आमच्या घरात जे चालू आहे ते तुम्हाला दाखवण्यात येत आहे. काही विषय नाही त्यामध्ये. आणि आता भरपूर जणांचा प्रश्न होता. नव्हते मी गेलते संभाजीनगरला तर यांनी दोघांनी व्हिडिओ काढून टाकला नाही. संभाजीनगर काल माझ्या पाठीमागं काम नव्हतं का? मी तिकडे गेलो होतो. तुम्हाला काय सांगू नेमकंच व्हिडिओ शूट करायचा टाइम झाला. म्हणजे व्हिडिओ शूट करायचं हे करीत होतो. त्या टायमिंगमध्ये लगेच कॉल आला. मला पटकन पळावं लागलं. आता असंच चालू आहे तर काय सांगा तुम्हाला. पण आपला व्हिडिओ दररोज 12:30 वाजता बघायला विसरू नका. आता परफेक्ट टायमिंग ठेवलेलं आहे. माईकवर व्हिडिओ काढू देत नाही. किती आवड काय. शिवानी कुठे? बाप आज मला असं वाटतं की ती भाजीचं तिखट भाजी करणार माहिती का? मला असं ठसक्यात पडल्याचं वाटायला माहिती का? बाबा तुम्ही कालची भाजी तर लई डेंजर होती. माणसाने कसं स्वतंत्र दिलं पाहिजे. फक्त तिच्या हातात जर मोबाईल दिला आणि ती बी व्हिडिओ काढत. मग तिच्या हातातच मोबाईल देत नाही. तिच्या हातातच मोबाईल देत आहे. बघा ती घेतच नाही तर ती कधी तिला असं म्हणजे तू जर राक्षसावानी ओरडशील तर ती कशी? कोण ओरडलं? कोण ओरडलं? काही नको बोलत जाऊ. कशामध्ये व्हिडिओ मध्ये असले स्टेटमेंट नको देत जाऊ. तू मग ओरडतो ना असं करतो. तुलाच ऐकायला जास्त येतात. उगाच काय घेण्याचं. मला एक गोष्ट कळती. लाईव्हला काय करतोय? कोण बडबड करतो लाईव्हला? घराण्याच्या दिवशी लाईव्हला कोण बडबड? कालचंच घरण होतं ना. सॉरी मित्रांनो शिकायला आली मला. आता सगळ्याला शिकायला. आता भाजीला तिखट असणार माहिती मग. मम्मीने आता मावशीचा कॉल आलता म्हणून मी व्हिडिओ बंद करायला लागला मला. आणि आता व्हिडिओ परत सुरू केलेला आहे. तू आता मम्मी सगळं तुम्हाला एक विषय आता तो मांडायचा जो विषय होता तो विषय आता पुढे घेतो मी. काय तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. काय करून घ्यायचं बाकी करून घ्या. आता तुम्हाला सांगतो आजकाल व्हिडिओ टायमिंगवर पडत नाहीये. पण आजपासून आपण टायमिंग फिक्स केलेलं आहे. तुम्ही दोघं जण मी जरी नसले तरी तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा. अरे पूर्ण फॅमिली कंप्लीट व्हिडिओ मध्ये आल्याशिवाय माझ्या व्हिडिओ मध्ये मजाच येत नाही. मग व्हिडिओ काढू नाही वाटत असा विषय होतो. आणि राहायला आता दवाखान्याचं सारखं काम चालू आहे. आता तुम्हाला सांगतो उद्या परवा शिवानीला दवाखान्यात न्यायचं आहे. त्याच्यानंतर मग दोघांचे दवाखान्या पहिले एवढे पैसे चालावे तुम्हाला काय सांगा मित्रांनो. आणि जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एवढी काही चांगली ट्रीटमेंट वगैरे म्हणजे बघतच नाही सध्याच्या काळामध्ये. कारण आता शिवानीची ट्रीटमेंट मी गव्हर्नमेंटमध्ये गेलो होतो पण तिकडे पण काही जरा एकदम व्यवस्थित नाही आहे. तुम्हाला काय सांगावं लय हालत बेकार आहे. तिथं पण जरा वादविवाद झाले. हां टार्गेटवर असतात बाकी काही विषय नाही आहे. तर मला असं वाटतं की सध्या आपण एक काम करूया. तुम्हाला जे विषय आहे ते दरवाजा लावून शिवानी मध्येच कोणतरी तशी लटकून बसू नको. इकडे दरवाजा लावून दे. मच्छी होती झलने के लिए. मच्छी कुछ नहीं जलती.
तू समजा आता पडद्याला धरून पुढं लटकशील तर देव म्हणेल का तू पडू नको म्हणून? तू हाताने लटकायली ना. शिवाने पडद्यावर करू सध्या तू डबल एस माहिती का? आणि तिला म्हणलं तर मी नसले शिवानी तू पुढं व्हिडिओ चालू ठेवायला पाहिजे. आपल्या ब्लॉगचं नाव काय? फॅमिली ब्लॉग. काय आम्ही दोघंच फॅमिली का? नाही आता मग आता मी दोघं मी व्हिडिओ घरी नसले आता मला नाही आता तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर बघायला भेटतील 12:30 वाजता. मग आम्ही पण मला येणार थांबावं लागत ना. हा? आम्ही पण येऊ आता ते भरपूर मला नाही येऊ देत मला येऊन दवाखान्यामध्ये. देते तर मला घेते तर लटकू नको ना जोका. लटकू नको ते सोडलं आता त्या तारेला लटकायला चालू केलं का? ते बंद केलं आता तू त्या दोरी लटकायला चालू केलं. ती दोरी काढून टाकायची मला आता बस झालं आता. कपडे कशावर वाळू घालायचे? वरती करून लावलं का? वरती टेरेसवर जाऊन कपडे टाकून आलेस ना सकाळी मग पप्पा गेले ते. पप्पाला पाठवले कपडे वाळू घालायला. हा. पप्पा गेले तू गेली असती ना. पप्पा खाली होते इकडे दाढी करत बसले होते खाली. मला विचारलं तू आता सगळा खर्च चालू आहे. खर्च जास्त तू रिकाम कुठाने करू नको सांगावं क्लिअर बरं. दवाखान्यामध्ये ऑन व्हिडिओ सांगावं ते पण मी तुला दवाखाना काय मग दवाखान्यावाले काही पण काढतात तुला सांगतो. कालचीच घटना माझ्या कानावर आली ना तर मग डोकाचं त्या अंगाला काठे उठलेले माहिती किती वेळापासून काठे म्हणजे डोकं दुखायला लागलं माझं. काल संध्याकाळपासून माझं डोकं दुखायला लागलं. जे गोष्टी ऐकल्या ना त्या गोष्टी चांगल्या नसतात काही. तुम्हाला सांगतो मित्रांनो डिलिव्हरीला नवऱ्याला सोबत जाऊ देतात ना. आपल्या देशात बी करायला पाहिजे. मग आपल्या देशामध्ये तसं नाही ना. बाहेरच्या देशामध्ये तुला माहिती का जर्मनीमध्ये आता मी एका याच्यामध्ये वाचलं की जर्मनीमध्ये ती कशी ऍक्टिंग करते पाहत आहे. नाही ते जर्मनीमध्ये तुला माहिती का जर्मनीमध्ये 99% सीझर करतच नाही. नॉर्मल जर्मनी नॉर्मल डिलिव्हरी करते. बायकोसोबत नवऱ्याला पाठवते. सीझर करतच मग काय असते आणि खरोखर डिलिव्हरी वार्डमध्ये नवऱ्याला पाठवायलाच पाहिजे. पाठवायला पाहिजे मला असं. पाहिजे. एक वर्षी मला तू नाही खुर्ची घेऊन बस ना शिवानी पाठवलं, तिकडून याला पाठवायला कारण तुला तू दिसत नाही थोडी वर खाली व्हायला लागली. पाहिजे. त्याच्यावर खुर्चीवर पसार आहे लोका खाली कर आणि बस पसार त्याच्यावर आहे. एवढं उंचावर बसलेलं नाही जमलं शिवाय. खाली करते सामान. हा बस तिथे ॲडजस्टमेंट कर पडू नको फक्त. हां तर जर्मनीमध्ये 99% म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीच करते. सिझरन डिलिव्हरी करत नाही कारण त्यांना माहिती आहे म्हणजे तिथल्या डॉक्टरांना म्हणजे आता हे सर्वे जो आलता ना ऑनलाईनचा त्याच्यामध्ये मला ही माहिती भेटलेली बरं. मी एक रील बघितली त्याच्यामध्ये खरी गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हे करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे आणि आता ताईचा जेव्हा नवऱ्याला ते वाटण की नाही बा आपल्या बायकोला किती त्रास होतो आणि सगळे सोडून आई वडील सोडून जर ती तुमच्यासाठी येते ती तुझं कर्तव्य आहे की डिलिव्हरी वार्डमध्ये जायचं. पण ते तुला जाऊ देत नाही. मला नाही जाऊ देत. नाही आपले नाही येऊ देत ना. मग प्रायव्हेट हॉस्पिटलला जामन देते. प्रायव्हेट हॉस्पिटलला जामन देते माहिती आहे का? नाही प्रायव्हेट मध्ये पण नाही होते. प्रायव्हेट मध्ये पण नाही प्रायव्हेट मध्ये पण नाही आलं. फक्त समजा सोबतच्या आईला नाही तर तिच्या आईला कोणाला तरी एक्झाम येऊ देते प्लेट्सला. प्रायव्हेट मध्ये नाही येऊ देत. नाही येऊ देत रे नाही येऊ देत. तू देते. नाही येऊ देत. नाही येऊ देत. हे काय करतात माहिती का? आमचं कोणीच नाही मीच आहे. यांचं कसं असं माहिती का हे काय करतात एका वार्डात 10-15 जणी ठेवतात. हा, त्याच्यामुळे ते येऊ देत नाहीत असा विषय. आता पर्सनल जर तुम्ही जर सेपरेट असेल तर मग तुम्हाला येऊ देत मग काही विषय नाही यामध्ये. हा तसं असतं ते. आणि इथं तर काहीच नाही. इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोणाला मिळालं नाही. ते माग कसे भांडणं आले ते माहिती त्या याच्यासोबत चूक तिचीच होती तरी ती माझ्यावर भांडणं करत होती. मग वायर जे आहे ते एका कोपऱ्यात आहे आणि ते कोपऱ्यात असल्यामुळे फक्त डॉक्टर आणि नर्स आतमध्ये असते तर आणि ते म्हणजे तुम्हाला काय कळतं ह्याच्यात जे आम्हाला कळतं ते तुम्हाला कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे. अरे पण नेमकं तुम्ही काय उपचार करता ते आम्हाला पण दिसलं पाहिजे. आता आधीच्या जमान्यामध्ये तुला माहिती का सगळ्या घरी बाहेर गेलो. मी तर म्हणतो ती आता संभाजीनगरची एक न्यूज आली ना ती न्यूजमध्ये ती न्यूज काय होती माहिती का ते लेडीजनी तिचं काहीतरी बाहेर हे होतं तर तिच्या पोटात लेकरू होतं. 9 महिने ती लेकरू सांभाळलं आणि ते 9 महिने घरी डिलिव्हरी गेली तिची आणि ब्लेडनी नाळ कापली त्याची आणि कात्र्यात नेऊन टाकलं होतं ते. मग अरे पण हे काय खेळ आहे. धाडस किती म्हणावं ते बाईचं. मग धाडस म्हणजे की धाडस किती म्हणावं ब्लेडनी. मग ब्लेडनी नाळ कापली आणि लेकरू टाकून दिलं तर कचऱ्यामध्ये माहिती का. एवढी कंडिशन बेकार म्हणजे कोणाला दाखवायचं नव्हतं लेकरू म्हणून ते कचऱ्यात टाकून दिलं ती. हव्या ते बी काय पण ती टाकलं न्यूजला आली ना गोष्ट. आता न्यूजची गोष्ट आहे. न्यूजची गोष्ट आहे. हे चुकीचं आहे. महाराष्ट्र शासनाने याचा एक निर्णय घ्यायला पाहिजे
कारण कसं आहे डिलेवरी वार्डमध्ये जेव्हा बाईसोबत नवऱ्याला पाठवलं तेव्हा त्याला त्या सगळ्या वेदना कळतात हे खरोखर आता तुम्हाला सांगतो मेन विषयाचा मुद्दा. आता ताईच्या डिलिव्हरीची तारीख आली आहे जवळ आणि तारीख पण आलेली आहे. आणि सध्या तुम्हाला सांगतो सगळ्या भरपूर जणांचा प्रश्न होता की ताई येणार नाही का डिलिव्हरीला. तर ताई येणार नाही आहे सध्या तरी, कारण तिचे जे ट्रीटमेंट वगैरे ते MGM हॉस्पिटलला चालू आहे तिकडं. तर त्याच्यामुळं कसं आहे आणि तुम्हाला सांगतो आमच्या मॅडमला ड्युटी करायचा लई नाद लागलेला आहे सध्याच्या काळामध्ये. तिला काय वाटतं माहिती का, कदाचित ती जर वाळूज हॉस्पिटलला ड्युटी करते मग तिथं डिलिव्हरी झाली तर माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत राहतात. हे फक्त मी मैत्रिणी आणि त्यांच्या याच्यामुळं तिचं अशी करते. पण आता काय करावं कोणी समजून सांगावं तिला. बाकी विषय तो वेगळाच राहिला तिकडं. ते तिकडचा विषय आपण नंतर तुम्हाला दिसेल. बाकी मित्रांनो कसं असतं माहिती का, तिकडं सासरकडचे आहेत तिच्याकडं, त्यामुळे कसं आहे तिला टेन्शन वाटत नसेल तर ते होऊ दे. आता कसं आहे नंतर आपल्याकडे बघू काय तिथं. आणि आता तुम्हाला थोड्या वेळात मी भेटणार आहे. कधी लावली शिवानी वाटतो आहे ना, कधी करून लावली शिवानी. घरात कोणीच नाहीये, तुमच्याकडे चावी असेल तर खोलू शकता दरवाजा. स्वागत करत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा आता आम्ही आवरलेला आहे आणि इकडे बघा इकडे शिवानी उभा आहे. काय पाजव तेच कळत. आणि तिला हे प्रोटीन आहे ना, डब्बा आणलाय मी, विकतचा डब्बा आहे बघा, एक पियाचं जुवार आहे. आमची तर लाईट गेलेली आहे. थोडा अवतार माझा बघा. सकाळी मी किती बी फ्रेश व्हा तरी बी माझ्या चेहरा असं. चल घे लवकर आवर. डब्बा गिब्बा भरलेला मस्त पैकी. आता निघालो दुकानाच्या रस्त्याने. तुम्हाला पुढे गेलो दिसन काय नाही तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आता 12:30 वाजताच येणार आहे, पक्क्यात काही विषय नाही. आणि आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगायला विसरू नका की ते आता काय विचारायचं आहे मला, पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. येतो तुम्हाला थोडा वेळ भेटतो, कारण आता घाई गडबड झाली दुकानात जायची आणि दुकानात जाणं खूप जरुरीचं आहे. आणि व्हिडिओ पण आज मिस होऊ देणार नाही. आज आता 11 वाजता लागले, 12:30 वाजता व्हिडिओ प्रॉपर टायमिंगवर येणार, त्यामुळे कोणीही मिस करू नका. चला बोलत जायचं नाही, किती राग आला ना कंट्रोल करत जायचं. तसा नाही विषय, पण माणसाला रागात नाही बोलायचं. कालपासून बाबा पेपरचे नंबरिंग चुकले होते, पेपरचे नंबरिंग चुकले, परत काय केलं सगळी गोंधळ घालाली बरं. सगळी हिचं काय झालं माहिती का, आता हिला टेन्शन यायला लागलंय, ते डिलिव्हरीचं टेन्शन यायला लागलं. त्याच्यामुळे ही सगळी काही बी करायला उलटे पुलटे कामं करायला माहिती का. एक काम सरळ गिरायक फेकून मारेन वही त्याची माहिती का. मग एका वहीचे 50 रुपये घेतात म्हणजे तुम्ही असं काम करायला. किती आवड काम करतो समजत नाही माणसाला. तू टेन्शन घेऊ नको डिलिव्हरीचं तिच्या. ती दवाखान्यात ते मस्त पैकी खाऊन पिऊ नये. मग तुम्ही इकडे घेऊन या, इकडे घेऊन म्हणतात. तिला तिचं सुख तिकडे दिसतं, तुम्ही कशाला त्या सुखामध्ये डिस्टर्ब करतात. काय सुख आहे मग थोबड सगळं उतरलंय तिचं. ते आता दुखण्या वाटतं माणसाला, तसं दुखत असेल ते लेकरू पोटात वळवळ करतं. त्याचं दुःख त्यालाच माहित असतं, दुसऱ्याला काय. आता कमेंट मध्ये सांगा बरं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुलगा होईल का मुलगी होईल. लावा पटपट, चला कॉम्पिटिशन लावा. तुला काय वाटतं काय होणार आहे. तुला काय वाटतं काय होणार आहे. मी तर पोरगी होईल म्हणतो होतो. पोरगी नाही होत रे, मला बी माहिती पोरगी नाही होत. पोरगी नाही होती एकदा मी. तुम्हाला बी पोरगी नाही होत. असल्या चिडचिड्या माणसाला पोरगी नाही होत. अरे तुला काय माहित, तुला बी नाही होत पोरगी. तुला बी पोरगंच होणार आहे. हो तुम्हाला काय वाटतं काय होणार आहे. काय होतं मला लक्ष्मी पाहिजे, लक्ष्मी. चांगला पोरगं नको मला. थांबतो इकडे, तू कॅमेरा मला वळवायला हात भेटत नाही. पोरगं नाही पाहिजे. भाजी तिखट नाही झाली, भाजी बरोबर झाली, काही प्रॉब्लेम नाही झाला भाजीला. ते मी तर म्हणलेले तिखट झाली. आता परत व्हिडिओ चालू केला मी. एकदा दोनदा तुम्हाला सांगतो, दुसरा रेट आहे की आता
ते काही ना काही गडबड बदल घालायला लागले व्हिडिओमध्ये. मी आज काय केली भाजी दाखवते तुम्हाला. ती भाजी नको दाखवू तू, ते मला सांग. आता चॅलेंज लावायचं आहे आपल्याला. सांग मला, मुलगा होणार की मुलगी होणार? काही बी हो दी पोटाच्या बाहेर मी भाजी हे बघा. केली भाजी. डब्बा घेऊन आले तरी यांना वडापाव खायचा आहे. तरी पण ही भाजी आवडत नाही. सांडण अंगावर सांडण शिवायची ती भाजी. मग असं काऊन करायला तू? ही भाजी करून गप्पे अंगावर पाडून घेशील भाजी. मग एवढं दांगुड्यामध्ये कसं काय तुम्ही मला? अरे मी पागल व्हायच्या मार्गावर. हे तिकडं की अंगावर पुसू नको. मला असं वाटेल मी तुमच्या संग राहू पागल होणार एक दिवशी. असं खरंच ना, ती म्हणली तशीच गोष्ट आहे. मी पागल व्हायच्या मार्गावर दिसत होतो माहिती का? कसं काय रडायला लागले का आता? मी त्यांना सगळे बोलतात. काय करणार? शिव्या घालते. ती रडा राहिली आता. तिला मम्मीला आता मुलीची आठवण यायला ती रडा राहिली बघा. रोते रोते हुई जान चली जाती है. ही कशी असते बघा मित्रांनो. हे बघा बाबा ती रडा लागली. पप्पा खरंच रडायला लागले. ताईला व्हिडिओ कॉल करा लवकर. खरंच रडायला जाते. ती खरंच रडा लागली तिकडे बाबा. काय झालं रडायला? काय मला रडायला शिवानी माझ्या घेऊ नको. तुम्ही मजा घेणार आहे. आम्ही अजून 4 महिने तुम्ही मजा घेणार आहे. त्यामुळे कसं तू माझ्या घेऊ नको. घ्या बिंदा असतं घ्या. त्याच्यामुळं कसं आहे तेव्हा तिला किती मजा वाटते बघ. ऐक तिला किती मजा वाटते बघ ना. पण रडायचं का म्हण मग? रडायला काय झालंय? हम सब जिंदा है अभी तो. रडायला काय झालं? पप्पा तुमचं काय म्हणणं आहे घ्यायचं? पप्पा तुम्ही रडत मला होते. काहीच करत नाही. हा मला काय करायचं? तुम्हाला नाही रडायलेत का? मी रडत नाही, पडत नाही. मी कोणाचं टेन्शन घेत मला नाही. तर लय आपलं कोणाचं ताण नाही, आपल्याला कोणाचा ताण. मला काही नसतं. चला बरं इकडे जाऊ. आपलं काम भलं आपण भलं. आपण सगळे जाऊ आता पप्पा. दिवस जसे जसे पलटणार तसे एक तर 4,000चं इंजेक्शन दिला. बाप, तुम्ही जर रडायला लागले तिथं कसं करतात मला तेच कळणार. तर मित्रांनो आता हे रडापडीचे कार्यक्रम असे सुरू राहतील आणि इथं आता तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. त्यामुळे कुठेही काय आवाज करते यार खरंच. 5-5 मिनिटाला किती आवाज माईक येतो. घेतलाय ना आपण 2,000चा. हा? यूज करायला घेतलाय का बॅग मध्ये ठेवून द्यायला घेतलाय? ते आवाज साठीच तो घेतलाय ना. लावा ना ऐकावं ऐकत होतं. मला लय जीवावर आलं माहिती का माईक लावायचं म्हणून. मी व्हिडिओ तास काढला. काढा झालो रे मी आता. काय पडलेलं. तर आता हे रडापडी असं सगळ्या गोष्टी चालू राहतील. त्यामुळे कुठेही मिस नाही करता. व्हिडिओ बघा कसा वाटतो. व्हिडिओ नक्की कळवा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला लवकरच भेटतो. कारण आपल्या व्हिडिओचा टायमिंग आता फिक्स झालेला आहे 12 वाजता. इकडे बघा मम्मीचं इकडे काहीतरी चालू आहे. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुलगा होईन की मुलगी होईन. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला भेटतो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्त राहा. टेक केअर. बाय बाय. लागले रडायला. हो.